नमस्कार. आजोबांच्या गोष्टीमध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे सहर्ष स्वागत. सीझन 15 मध्ये आपण नारायण सरोवराच्या संथ पाण्यावर स्वामींचे अद्भुत योग सामर्थ्य अनुभवले. भक्तीचा तो अथांग सागर ओलांडून आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे प्रत्यक्ष दत्तप्रभू शिखरावर बसून आपल्या भक्तांची वाट पाहत आहेत. हो, हे आहे श्री क्षेत्र गिरनार, दत्तात्रेयांचे निवासस्थान. याच उत्तुंग शिखरावरून आज आजोबा आपल्या नातवाला स्वामींच्या एका अशा प्रवासाची गोष्ट सांगणार आहेत जो प्रवास गिरनार पासून सुरू होऊन थेट स्वामींच्या अक्कलकोट नगरीपर्यंत पोहोचला आहे. चला तर मग सुरू करूया एक नवीन प्रवास, गिरनार ते अक्कलकोट. बाप रे आजोबा, किती उंचावर आहोत आपण. असं वाटतंय जणू ढगांच्या वर आलोय. आपण इथे कशाला आलोय आजोबा? बाळा, इथूनच तर स्वामींच्या दिव्य प्रवासाला पुन्हा गती मिळाली. पण त्याआधी स्वामी कुठे होते माहितीये? नारायण सरोवरातून गुप्त होऊन स्वामी थेट प्रगट झाले होते ते द्वारका नगरी, त्या गुमतीच्या तीरावर. श्री क्षेत्र द्वारका, जिथे साक्षात श्रीकृष्ण परमात्मा विराजतात. याच पावन नगरीत एक महान योगी राहत होते ज्यांचं नाव होतं भुर्याबुवा. ते सदाचारी निष्काम भक्त होते, पण त्यांच्या मनात एकच ओढ होती, साक्षात दत्तात्रेयांच्या दर्शनाची. श्री गुरु लीलामृत अध्याय 10. बाळा, भुर्याबुवा ध्यानाला बसले असताना त्यांना साक्षात अवधूत मूर्ती दिसली. पण जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या समोर कोण होतं माहितीये? साक्षात आपले स्वामी समर्थ. भुर्याबुवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी स्वामींचे पाय धरले आणि त्यांची स्तुती केली. मग स्वामींनी त्यांना काय सांगितलं? त्यांना काही उपदेश दिला का? हो, स्वामींनी त्यांना आत्मज्ञान सांगितलं. स्वामी म्हणाले, बाळा, जो संशयाला पाहतो तोच आत्मा आहे. तो निर्गुण, निराकार आणि अविनाशी आहे. त्यालाच लोक ब्रह्म किंवा चैतन्य म्हणतात. स्वामींनी तत्वमसी या महावाक्याचा अर्थ अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला. जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत. हे ऐकून भुर्याबुवांना मुक्तीचा सोहळाच अनुभवता आला. आजोबा, मग स्वामी द्वारकेतच राहिले का? नाही बाळा, स्वामींचा हा तर प्रवासाचा फक्त आरंभ होता. द्वारकेतील भक्तांना दर्शन देऊन त्यांचा उद्धार करून स्वामी पुन्हा याच गिरनारकडे वळले. पुढच्या भागात मी तुला सांगेन की स्वामी पुन्हा गिरनारवर कसे प्रगट झाले आणि तिथल्या एका पांगळ्या भक्ताचं नशीब कसं बदललं. द्वारकेचा हा सोहळा अनुभवून स्वामी आता गिरनारच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. आजोबा आणि नातवाचा हा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी, सीझन 16, आजोबा, नातू आणि गिरनार ते अक्कलकोट प्रवास. श्री स्वामी समर्थ.